नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पर्धा परीक्षेनं वारंवार विचारणार जाणारे प्रश्न आपण बघणार आहे. 123 गुणिले 227 गुणिले 436 गुणिले 518 गुणिले 373 या संख्येचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक असेल? तर आता आपल्याला काय करायचंय बघा, एकक स्थानचा अंक काढायचा तर आपल्याला सगळ्या संख्यांचा गुणाकार करत बसायची गरज नाहीये. तर आपण काय करणार आहे, एकक स्थानी अंक आहे त्या संख्येचा गुणाकार करणार आहे. 7 त्रिक 21 येतात, एकक स्थानी 1 आले, गुणिले पुढची संख्या बघा इथं 6 आहे म्हणून 6 एक्के 6 आले. त्याच्या पुढची संख्या किती येतं? 8 आहे, म्हणजे 8 संग 48 येतात, म्हणजे परत 8 आला. आणि मग त्याच्या पुढची जी संख्या आहे ती आहे आपली 3 आहे, म्हणजेच 8 त्रिक 24. म्हणजे एकक स्थानी किती अंक आलेला आहे आपला? 4 हा अंक आलेला आहे. तसंच बघा, 627 284 गुणिले 729 गुणिले 413 गुणिले 457 या सगळ्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक असेल? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये